MPSC ग्रुप बी मध्ये अर्थशास्त्राचे 15 ते 20 प्रश्न फिक्स येतात, पण तयारी कशी करायची हेच अनेकांना कळत नाही. नमस्कार मित्रांनो, अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. जर तुम्हालाही इकॉनॉमिक्स टफ वाटत असेल आणि डेफिनेशन्स लक्षात राहत नसेल किंवा PYQ सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. मी तुम्हाला आज देणार आहे MPSC ग्रुप बी साठी अर्थशास्त्राचे सर्व महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स एकदम सोप्या वन लाइनर्समध्ये, जे जे थेट PYQs वर आधारित आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं इकॉनॉमिक्स रिव्हिजन कंप्लीट होईल. चला तर मग आता सुरुवात करूया आपण. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि व्याख्या आपण सुरुवातीला बघूयात. अर्थशास्त्र म्हणजे दुर्मिळ साधनांचा मानवी गरजा भागविण्यासाठी पर्यायी उपयोगाचा अभ्यास होय. ही व्याख्या लायनल रॉबिन्सन यांनी दिली. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र, वैयक्तिक घटकाचा अभ्यास, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ, एका वस्तूची किंमत, एका ग्राहकाची मागणी. समग्र अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, जसे की GDP, बेरोजगारी, चलनवाढ. सकारात्मक अर्थशास्त्र काय आहे याचा अभ्यास, वस्तुनिष्ठ किंवा मूल्य तटस्थ. आदर्शात्मक अर्थशास्त्र म्हणजे काय असावे याचा अभ्यास, मूल्य आधारित, धोरणात्मक. साधने 4: जमीन, श्रम, भांडवल, संयोजकता. यांना मिळणारे मोबदले, जमिनीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकताला नफा. आता आपण मागणी व पुरवठा बघूयात. मागणीचा नियम असा सांगतो की किंमत वाढली की मागणी घटते, इतर गोष्टी स्थिर असल्यास. किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध म्हणजे इनव्हर्स रिलेशनशिप असते. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे उतरता असतो. गिफेन वस्तू, निकृष्ट वस्तू, किमती वाढल्या तरी मागणी वाढते. मागणीच्या नियमाला हा गिफेन वस्तू या अपवाद असतात. वेबलेन वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू, किमती वाढल्यास मागणी वाढते. उदाहरणार्थ, हिरे, महागड्या गाड्या. मागणीची लवचिकता, किमतीतील बदलामुळे मागणीत होणारे प्रमाणशीर बदल, त्यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. पुरवठ्याचा नियम, किंमत वाढली की पुरवठा वाढतो. यामध्ये पुरवठा आणि किंमत यामध्ये सरळ संबंध आहे, म्हणजे डायरेक्ट रिलेशनशिप असते किंमत आणि पुरवठ्यामध्ये. समतोल किंमत म्हणजे जिथे मागणी बरोबर पुरवठा हे समान असते किंवा समतोल साधते, त्याला समतोल किंमत असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एका वर्षात देशाच्या सीमेत उत्पादित सर्व अंतिम वस्तू सेवांचे बाजार मूल्य. GNP म्हणजे GDP प्लस विदेशातून निव्वळ घटक उत्पन्न. NNP म्हणजे GNP मायनस घसारा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण लोकसंख्या, राहणीमानाचे ढोबळ मोजमाप. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस 2019 पासून NSO मध्ये विलीन. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी काढते NSO. आधारभूत वर्ष, सध्या राष्ट्रीय उत्पन्नासाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे. हिंदू वृद्धी दर, 1950 ते 1980 काळातील 3.5% चा कमी वृद्धी दर. प्रो. राजकृष्ण यांनी ही संज्ञा दिली. पैसा व बँकिंग, पैशाचे कार्य, विनिमयाचे माध्यम, मूल्यमापनाचे साधन, स्थगिती देण्याचे प्रमाण, मूल्य साठा. RBI ही भारतीय रिझर्व्ह बँक, त्याची स्थापना 1 एप्रिल 1935. RBI चे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. त्याचे हेडक्वार्टर मुंबई. RBI चे कार्य, चलन निर्मिती, बँकांचे बँक, सरकारची बँक, पतनियंत्रण, परकीय चलन साठा सांभाळणे. रेपो रेट, RBI ज्या दराने बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हणतात. रेपो रेट वाढला की महागाई कमी होते. रिव्हर्स रेपो रेट, बँका अतिरिक्त पैसा RBI कडे ज्या दराने ठेवतात त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात.
CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो, बँकांना ठेवीच्या काही टक्के रक्कम RBIकडे रोख ठेवावी लागते. SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, बँकांना ठेवीच्या काही टक्के रक्कम रोख, सोने, सरकारी रोख्यात ठेवावी लागते. चलनवाढ, वस्तूच्या सामान्य किंमत पातळीत सतत होणारी वाढ म्हणजेच पैशाची क्रयशक्ती घटते. PPI होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किमतीवर आधारित चलनवाढ, त्याचे आधारभूत वर्ष 2011-12 होलसेल प्राइस इंडेक्सचे. CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, किरकोळ किमतीवर आधारित. RBI चलनवाढ नियंत्रणासाठी CPI वापरते. सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प, केंद्र सरकारचा वार्षिक जमा खर्चाचा अंदाजपत्रक, अनुच्छेद 112. आर्थिक तूट, एकूण खर्च वजा एकूण महसूल जमा अधिक भांडवली जमा कर्ज वगळून. महसुली तूट, महसुली खर्च वजा महसुली जमा. सरकारच्या दैनंदिन खर्चासाठी कर्ज घ्यावे लागते. राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च वजा कर्ज वगळून एकूण जमा. सरकारच्या एकूण कर्ज घेण्याची गरज दाखवते. FRBM ॲक्ट 2003 फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट, राजकोषीय तूट GDPच्या 3% पर्यंत मर्यादित ठेवणे. कराचे प्रकार 2. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर ज्यावर कर लादला तोच भरतो, उदाहरणार्थ आयकर, कंपनी कर, संपत्ती कर. अप्रत्यक्ष कर, कराचा भार दुसऱ्यावर टाकता येतो, जसे की GST, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 1 जुलै 2017 पासून लागू. एक देश एक कर. GSTचे प्रकार 4. CGST, SGST, IGST, UTGST. कर मंडळाचे अध्यक्ष केंद्रीय मंडळी असतात. केंद्रीय अर्थमंत्री. भारताची अर्थव्यवस्था आणि योजना. भारताची मिश्र अर्थव्यवस्था, सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व, त्यास मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. भारताने ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. नियोजन मंडळ 1950 स्थापना. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगामध्ये याचे रूपांतर झाले. नियोजन मंडळाचे. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान, CEO प्रशासकीय प्रमुख. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 हॅराल्ड डॉमर मॉडेलवर त्यावर होती ही योजना आणि भर या शेतीवर देण्यात आला. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61 PC महालनोबिस मॉडेलवर, भर अवजड उद्योगावर. हरित क्रांती 1966 ते 67 गहू व तांदळाच्या उत्पादनात वाढ, MS स्वामीनाथन यांचे योगदान. हायब्रिड बिया. श्वेत क्रांती, दूध उत्पादनात वाढ, ऑपरेशन फ्लूड, वर्गीस कुरियन, भारताचे मिल्कमॅन. 1951 आर्थिक सुधारणा, LPG धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, नरसिंह राव सरकार. नवीन आर्थिक धोरण 1951 परवाना राज संपुष्टात, FDI साठी दारे खुली, रुपयाचे अवमूल्यन. दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य रेषा, किमान जीवनमानासाठी आवश्यक खर्च, तेंडुलकर समिती व रंगराजन समितीने व्याख्या दिली. सापेक्ष दारिद्र्य म्हणजेच इतरांच्या तुलनेत गरीब असणे, विकसित देशातही असते. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजेच किमान गरजाही भागवता न येणे, विकसनशील देशात ही समस्या असते. बेरोजगारीचे एकूण प्रकार: चक्रीय, हंगामी, संरचनात्मक, छुपी, सुशिक्षित असे 5 प्रकार. छुपी बेरोजगारी म्हणजेच गरजेपेक्षा जास्त लोक कामावर असणे, सीमांत उत्पादकता शून्य, जसे की शेतीत दिसणे. मनरेगा 2005 किमान 100 दिवस रोजगाराची हमी, जगातील सर्वात मोठी रोजगार योजना. NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस बेरोजगारी व दारिद्र्याची आकडेवारी गोळा करते. आंतरराष्ट्रीय व्यापार व संस्था. व्यापार तोल, वस्तूची आयात निर्यात, तूट बरोबर आयात जास्त निर्यात कमी. देयतेचे ताळेबंद
एका वर्षातील सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 1945 हेडक्वार्टर वॉशिंग्टन. सदस्य देशांना देयता तूट भरून काढण्यासाठी कर्ज देते. IMF. वर्ल्ड बँक पुनर्रचना व विकासासाठी आंतरराष्ट्रीय बँक 1945 विकास प्रकल्पांना कर्ज देते. वर्ल्ड बँक. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1 जानेवारी 1995 त्याची स्थापना. हेडक्वार्टर जिनेवा. गॅटची जागा WTOने घेतली. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट थेट कारखाने कंपनीत गुंतवणूक दीर्घकाळासाठी. FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट शेअर बाजारातील गुंतवणूक अल्पकालीन हॉट मनी. शेती व उद्योग. शेतीचे GDP मधील योगदान 2023-24 नुसार सुमारे 18%, 1991 मध्ये ते 95% होते. किमान आधारभूत किंमत MSP सरकार शेतमालाची खरेदी ज्या किमतीत करते CACP शिफारस करते. नाबार्ड 1982 तिची स्थापना. शेती व ग्रामीण विकासासाठी पुरविणारी सर्वोच्च संस्था. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग MSME गुंतवणूक व उलाढालीवर आधारित व्याख्या. 2020 मध्ये बदल. औद्योगिक धोरण 1956 समाजवादी धर्तीचा समाज. सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य. 17 उद्योग राखीव. निर्गुंतवणूक सरकारी कंपन्यातील सरकारी हिस्सा विकणे व उदाहरणार्थ एअर इंडियाची विक्री. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्पेशल. राज्य उत्पादनाचा हिस्सा सेवा क्षेत्र 60%, उद्योग क्षेत्र 25% आणि शेती क्षेत्र 12%. MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कोऑपरेशन 1962 औद्योगिक वसाहती विकसित करणे. मुख्य नगदी पिके कापूस, ऊस, सोयाबीन, द्राक्ष, संत्री. साखर उत्पादन. महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर साखर उत्पादन होते. सहकारी साखर कारखाने महत्त्वाचे. महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील आरोग्य विमा योजना. जलयुक्त शिवार अभियान दुष्काळ मुक्तीसाठी जलसंधारण योजना 2014. तर मित्रांनो, हे होते MPSC ग्रुप बी अर्थशास्त्राचे फुल रिव्हिजन वन लायनर्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एक्झाम ओरिएंटेड कंटेंटसाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. लक्षात ठेवा, स्मार्ट स्टडी प्लस रिव्हिजन तुमचे सिलेक्शन नक्की होईल. अर्चना टीचिंग हब सोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.